ते त्यांनी अवेलेबल करून दिलेलं आहे. दिनेश घरत नगरसेवक, महेश पांडुरंग कोती नगरसेवक, कुंदन संखे जे आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी या स्पर्धेला अगदी भेट दिली असे शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर राहुल घरत शिवसेना पालघर शहर प्रमुख, पंकज गावडे उद्योजक आहेत ज्यांनी 3रा आणि 4था प्राइज दिलं आहे. अश्विन शेनाय ज्यांनी ए इन्शुरन्स सर्व्हिस ज्यांचे आपल्याला पाहायला मिळते प्रॉपरायटर आहेत. प्रशांत शिंदे, भवानी सिंग राठोड करणी सेना अध्यक्ष. त्यानंतर वंश पाटील VP क्रिएटिव्ह इव्हेंट्स अँड चॅनल. त्यानंतर नवजीवन मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल डॉक्टर शरद सावली. पुढील नावं आपण पुढे घेणार आहोत. जाऊया मॅचकडे जिथे सेमीफायनलची हा थरार आपल्याला पाहायला मिळते. बिगेच झालाय तयार एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फलंदाज आकाश आणि अमन पाहायला मिळतोय. टायमर ऑन आहे. इथून पाहतोय आपण पहिला चेंडू अप्रतिम दर्जादायक हा चेंडू पाहायला मिळाला. बिगेचचं हेच एक कौतुक आहे ज्या पद्धतीने आपण पाहतोय डॉट चेंडूने सुरुवात त्यांनी केले बिगेश भोईर. इथून आपण पाहतोय यावेळेस धोका होता, आकाशला रन घ्यायचा नव्हता परंतु अमन पुढे सरसावला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पहिल्या गडीचं पतन अगदी सस्त्यात होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गडी बाद होतोय तो म्हणजेच आकाश. बॅक टू द डग आउट. येस DJ. थँक्यू व्हेरी मच DJ प्रसाद. अगदी आपण पाहतोय 2-3 दिवसापासून प्रसाद खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र सॉन्ग डेलिकेट करतोय. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर प्रसादचा वाटा आहे. इथे पाहतोय पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑन साईड रिजनला चांगला फटका होता परंतु तिथे आपण पाहतोय थोडीशी फेकी खराब होती. अन्यथा जर डायरेक्ट हातामध्ये फेकी असती बेगेच्या तर हा देखील खेळाडू बाद झाला असता. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. मायकोप संघ ज्या पद्धतीने आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज एक वेगळ्या नावाने म्हणजे स्वामी समर्थ या नावाने आपण पाहतोय मायकोप संघ उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. तून पाहिलं तर फलंदाज सुमित आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे परंतु सुमितला चालावं लागेल. इथून रन्स बनवावे लागतील. पुन्हा एकदा स्वीप केला चेंडू. यावेळेस धोका होता आणि पाहिलं आपण चांगल्या पद्धतीने हा चेंडू खेळून काढलाय. डॉट चेंडू आलाय आणि या डॉटच्या रूपाने जर पाहिलं तर आत्तापर्यंत चेंडू डॉट टाकले 2. एक विकेट आला, एक सिंगल रन्स आला म्हणजे एकेरी धाव या ठिकाणी धावफलकावर लागताना 1 गडीच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा बिगेश हा पुढचा चेंडू असेल. पाचवा चेंडू आहे. इथून रिस्क घेतली होती थोडीशी सुमितने परंतु त्या ठिकाणी आपण पहा क्षेत्ररक्षक चाणाक्ष होता. चेंडूला सरळ जर पाहिलं तर जाऊ दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि बॉक्स विकेटच्या रूपाने आणखीन 1 गडी बाद होतोय. दुसरा हादरा हा DNCC बोईसर संघाला पडतोय. थँक्यू व्हेरी मच. इथून आपण पाहतोय 3रा फलंदाज जर पाहिलं 4था फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. आशिष आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. या फेरीला जर पाहिलं तर मनीष भोईर खूप चांगली एफर्ट दाखवताना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी जंप घेतली होती. जर चेंडू व्यवस्थित हातात आला असता तर नक्कीच आणखीन एक धक्का नक्कीच सोसावा लागला असता DNCC संघाला परंतु इथून सावरायचा आहे. अमन आहे जो मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून पाहायला मिळाला होता. चांगली गोलंदाजी केली होती त्यांनी. इथून जर पाहिलं तर षटक
या ठिकाणी कंप्लीट होतोय 1 आणि धावसंख्या होते ती 2 धावा. इथून आपण पाहतोय षटक क्रमांक 2 समर्थ. नक्कीच टोपण नाव बटर या नावाने जास्तीत जास्त प्रचलित आहे. आणि इथून जर पाहिलं तर बिगेशकडे चेंडू. जी भिंत आहे, बिगेश एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. बिगेश म्हणा, कुणाल म्हणा, आणि तिसरं नाव घेणं म्हणजेच खरोखरच एक चांगली कामगिरी. यावेळेस पंचांकडे अपील केलंय, स्ट्रॉंग अपील आहे. अगदी जर पाहिलं तर 9 खेळाडू एकत्र आलेत आणि जो अपील झालाय, काय घडलंय काय बिघडलंय हे आपल्याला माहिती पडेल अगदी थोडक्यात. यस, गडी बाद आहे. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर आशिष बॅक टू द डग आउट. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या टुर्नामेंटला भरपूर प्रेम मिळाले. असंच प्रेम जर पाहिलं तर यावेळेस गॅप शोधलाय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर राकेश गुप्ता गोलू मैदानाच्या आतमध्ये आला. थोडस परिस्थिती पाहिली त्यांनी आणि मला काय करायचंय, माझं काम मी करेन हेच मात्र दर्शवत असताना इथून चांगला फटका आणि चांगल्या फटकाने आलाय चौकार. चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 6 धावा. इथून आपण पाहतोय 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आणि ही टुर्नामेंट पार पाडत असताना आपण पाहतोय अगदी सिरीज, त्यानंतर बेस्ट बॅट्समन, बेस्ट उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांसाठी अक्षय स्पोर्ट्स यांच्याकडून आपण पाहतोय टी शर्ट्स आपल्याला स्पॉन्सर्स केले गेल्यात. त्यांचा देखील आपण खूप खूप धन्यवाद मानूया. हा नो चेंडू आहे, गॅप मध्ये खेळलाय. कुणाल आणि बिगेश या चेंडूला पाहत उभे राहिले. चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. 4. थँक्यू व्हेरी मच. समर्थला आता मात्र आपण पाहतोय अशा पद्धतीची गोलंदाजी ही चुकीची आहे. हेच मात्र नक्कीच कानमंत्र दिलाय त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी करायची आहे. चांगला चेंडू पहा. एखादा सिनियर खेळाडू जेव्हा एखाद्या ज्युनियर खेळाडूला व्यवस्थितरित्या समजवतोय आणि त्या सिनियर खेळाडूने ते घेतलेले शब्द जेव्हा खऱ्या अर्थाने उतरवतोय मैदानाच्या आतमध्ये, तेव्हाच आपण पाहतोय गुरुकडून दिलेली गुरुकिल्ली ही वापरण्याचं काम या ठिकाणी गोलंदाज समर्थ करत असताना. इथून पाहतोय डिक्लेअर झोनकडे चेंडू जाईल. आणि खऱ्या अर्थानं ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतोय, ज्या टुर्नामेंटमध्ये आपण नक्कीच नमूद केलं होतं की आपण या टुर्नामेंट चालू असताना महिलांसाठी देखील एक आकर्षण बक्षीस देणार आहोत. मागच्या वर्षी देखील आपण पाहिलं होतं महिलांसाठी बरेच बक्षिसं लागली होती. या वर्षी देखील आपण पाहतोय आकर्षक बक्षीस मोबिकेअर या कंपनी, या मोबाईल स्टोअरकडून आपण पाहतोय आकर्षक बक्षिसं आहेत. आणि त्याचा लकी ड्रॉ अगदी काही क्षणात या ठिकाणी टाकला जाईल. कोणत्या नक्कीच महिलेचं नाव या ठिकाणी येईल ते देखील पाहणं गरजेचं असेल. गतवर्षी देखील आपण अनेक बक्षिसं दिली होती. नक्कीच एक आणखीन अनाउन्समेंट आहे, आणखीन आनंदाची बातमी या सर्व महिला वर्गांसाठी आहे की अगदी शेवटचा ड्रॉ या ठिकाणी केला जाईल. ज्या शेवटच्या ड्रॉ मध्ये ज्याचं नाव
ज्या महिलेचं नाव येईल किंवा एखाद्या मुलीचं नाव येईल त्यांच्यासाठी शेवटच्या ड्रॉमध्ये साडी किंवा ड्रेस असं मात्र अवेलेबल करून दिलं जाईल. हे खास पैठणी आहे का? यस, इथे मात्र आपण पाहतोय पैठणीची घोषणा देखील केलेली आहे. म्हणजे पहा ही टुर्नामेंट तुमच्यासाठी किती लकी असणार आहे. कधीतरी असं घरी साडी नेसल्यानंतर वाटेल की ही पैठणी मला या रत्नदीप चषकामध्ये मिळाली होती. कारण की 3 चेंडू आणि 14 धावा झाल्यात. इथून पाहतोय समोरच्या दिशेने परंतु खराब क्षेत्ररक्षण. हे क्रिकेट नक्कीच मायकोप संघ ज्या पद्धतीने आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, ज्या चुका झाल्या आहेत खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर समर्थाचा तो नो चेंडू आणि त्यावर गेलेली चौकार, आता खराब क्षेत्ररक्षण त्यावर गेलेली चौकार, म्हणजे कुठेतरी रन्स वाढवण्याचं काम केलंय. 18 धावा स्कोर कार्डवरती झाल्यात आणि चेंडूचा खेळ जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडू पाहतोय. चांगली फलंदाजी अमन कडून आपल्याला पाहायला मिळतोय. सावरलंय स्वतःला. यावेळेस पुन्हा एकदा कडक प्रहार, जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथून दर्शवलं जात आहे अंपायर की थोडासा पुढे होता चेंडू, त्याचमुळे कुठलाही इशारा आला नाही. धावसंख्या 4 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते तब्बल 22 धावा. घ्यायचे तीन ओव्हर 22 रन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे 4 गडीच्या मोबदल्यात. आणि मी लकी ड्रॉ केले, त्यामध्ये जी नावं निघाली त्या नावांचं या ठिकाणी नक्कीच घोषणा करतोय. आणि ज्यांचं नाव निघेल त्यांनी इथे यायचं आहे आणि आपलं गिफ्ट जे आहे मोबी बाजार यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळणार आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण येऊन तो गिफ्ट घ्यायचा आहे, परंतु नावं या ठिकाणी घेतली जातील. पहिलं नाव आहे, अगदी प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह उभा झाला असेल की माझं नाव पहिलं असू दे, परंतु खरोखरच देवाची कृपा असेल आणि देवाची कृपा झाली ती म्हणजेच भाविकाताईचं पहिलं नाव आलेलं आहे आणि त्यांना एक गिफ्ट मिळतोय. जसजसं आपण वेळ मिळेल तसं तसं मी नाव घेईन, कारण की तुम्हाला देखील आतुरता लागली पाहिजे की कोणाचं नाव कधी येईल. तर नक्कीच ज्या म्हणतात ना दिल थांब के बैठो नाम आएगा जरूर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मनीष भोईर आल्यात गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आणि पहिल्याच चेंडूवर पहिलाच चेंडूमध्ये विकेट्स घेतलाय. पंकज गावडे साहेब यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. पंकज गावडे पाहतोय आपण विकेट्स आलाय पहिल्याच चेंडूवर. मनीष भोईर ही ओळख आहे मनीष यांची, खूप चांगला क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलंय आपण. यावेळेस फुलटो चेंडू होता, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, अटॅक करण्याचा प्रयत्न होता सचिन याचा, परंतु चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स मिळतंय. अमनने आतापर्यंत चांगली बॅटिंग केलंय आणि या टुर्नामेंटमध्ये जर पाहिलं तर तब्बल 14,000 आजच्या दिवसात व्ह्यूज आपल्याला पाहायला मिळाल्या. हो 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 हो, इथे जर पाहिलं तर काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. अमनच्या बॅट मधून हा चौकार आलाय आणि चौकार कुणाच्या हातून गेलाय मी म्हणेन तर नक्कीच एक बेस्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे कुणाल किनी, त्याच्या अगदी बाजूने चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धन्यवाद डीजे. इथून आपण पाहतोय दुसरं नाव आपण या ठिकाणी पुकारतोय. दुसरं नाव आहे, दुसरं नाव या ठिकाणी काय घडलंय आणि नक्कीच दुसरं नाव आहे
पूजाताई. तिसरं नाव आपल्यापर्यंत पोहोचलं जाईल जान्हवीताई. चौथं नाव आहे श्रावणी. पाचवं नाव आहे तनिष्का. सहावं नाव आहे स्नेहा. सातवं नाव आहे जयाई. आठवं नाव आहे वनिता. नववं नाव आहे अनिता. वनिता आणि अनिता वेगवेगळं नाव आहे आणि शेवटचं नाव आहे दिव्या. डॉक्टर श्रेयस गडक यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. काय जबरदस्त फटकेबाजी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 5 चेंडू झालेत 29 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा चेंडू आहे हा देखील फटका चांगला आहे परंतु पहा ह्या चेंडूवर अगदी क्विक फेकी करण्याचा प्रयत्न केला होता. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर इथून 4 कंप्लीट होत आहेत आणि 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 30 धावा. 5 गडी बाद झाले आहेत परंतु 5 गडी बाद होत असताना आपण पाहतोय अमन जो ओपनिंग मध्ये आला होता आतापर्यंत जर पाहिजे त्यांनी 9 चेंडू खेळला आणि 9 चेंडू मध्ये 19 धावांची जबरदस्त इनिंग पाहायला मिळतोय आतापर्यंत खेळताना. अजूनही एक षटक बाकी आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुस्मित गडक आणि श्रेयस गडक यांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचावर यायचं आहे. पाहतोय आपण कुणाल खिनी पुन्हा एकदा वेग दाखवलाय. वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु थोडीशी बाजूला जाताना अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. 31 रन्स 31 धावा. पुन्हा एकदा स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न. इथून धोका होता थोडासा डेंजर एंडला धावले होते अमन परंतु तिथे आपण पाहतोय पूर्ण केलाय. रन्स 32 धावा झाल्यात. पंकज गावडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील मी विनंती करतो या आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. हो चांगला चेंडू आपण पाहतोय. यानंतर सेकंड सेमीफायनलचा टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार या आपण. फटका इथून जर पाहिलं तर प्रॉपरली नाही आहे. डिक्लेअर झोनकडे जातोय. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 33 रन्स 33 धावा झाल्यात. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकातील. ओहो चेंडू जर पाहिला तर प्रॉपरली फटका नाहीये. मिस टाइम झाला होता. इथून 1 रन्स आणखीन येईल. 34 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 5 गडीच्या मोबदल्यात. खूप चांगल्या पद्धतीने खेळी केले आतापर्यंत अमन यांनी. विचार केला मायकोप संघाचा ज्या 2-3 चुका झाल्या जो क्षेत्ररक्षण थोडंसं खराब केलं त्याच्या बळावर पूर्णपणे फायदा घेतलाय. हा देखील चेंडू आता मात्र अमनला माघारी परतावा लागेल. आधीच सचिन पाहिला पण निघून गेले होते आणि त्याचमुळे जर पाहिलं तर गडी बाद झालाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 34 धावा 6 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय आतापर्यंत. आपल्याकडे रिव्ह्यू आहे त्यामुळे घेणं या ठिकाणी घेतलं जातंय. गडी बाद आहे परंतु इथून आपण पाहतोय कशा पद्धतीने रिव्ह्यू सिस्टम. तोपर्यंत आपण जाऊया जिथे आपण पाहतोय विकास मोरे ज्यांनी टी शर्ट्स दिल्यात. शगुन NX 2025 सचिन प्रजापती यांच्याकडून देखील टी शर्ट आल्यात. शरद भुजंग शिव फॅब्रिकेशन अँड कंस्ट्रक्शन ज्यांनी टी शर्ट दिल्यात. कुंभार ब्रदर्स स्वप्नील आणि राहुल कुंभार यांच्याकडून टी शर्ट्स आल्यात. रावी विशाखा राकेश मोरे ज्यांच्याकडून टी शर्ट आल्यात. देवांश देवेंद्र गावडे यांच्याकडून टी शर्ट आलाय. हेमंत गायकवाड यांच्याकडून टी शर्ट आल्यात. निलेश पाटील सामाजिक कार्यकर्ता भार्गव जनरेटर. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर भार्गव जनरेटर देखील आपण 3 दिवसापासून पाहतोय. जनरेटर सेवा त्यांनी दिलेली आहे. स्वाती निलेश पाटील माजी नगरसेविका ज्यांनी टी शर्ट्स दिले आहेत. संजय गायकवाड माजी सेवक. लकी दुबे भारती साबे मॅडम पालघर महिला शहर प्रमुख. साहित्य तिवारी मॅन ऑफ द मॅच जो एनर्जी ड्रिंकचा किट बनवला आहे तो पूर्णपणे त्यांच्याकडून आला आहे. ओमकार भरत पाटील मेडल ज्यांनी प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच दिला आहे. चंदू गायकवाड. यस फलंदाज सचिन या ठिकाणी बाद आहे.
ग्रिशांत श्यामकांत गायकवाड हितेश फाउंडेशन ट्रॉफी ज्यांनी दिलेला आहे. त्यानंतर शिंदे स्पोर्ट्स संकेत शिंदे आणि शैलेश शिंदे मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट दिलेले आहेत. पुढील नाव आपण पुढे घेऊयात. जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा कुणाल. ओहो, इथून मात्र आपण पाहतोय विकेट इथून आलाय का, मात्र वाईटचा इशारा आलाय. वाईटने धावसंख्या वाढेल, स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 35 धावा. 7 गडी बाद झाल्यात 35 धावा स्कोर कार्डवरती. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी आहे. तोपर्यंत जाऊया. न्यू पद्मावती स्पोर्ट्स सिरीजसाठी जी ट्रॉफी आहे ती न्यू पद्मावती स्पोर्ट्समधून आलेली आहे. मोबी केअरमधून आपण पाहतोय आत्ताच ज्या महिलांना खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर गिफ्ट नक्कीच गिफ्ट अनाऊन्समेंट झाली. ही मोबी केअरमधून आपल्याला आलेले आहेत. रोहन म्हात्रे ज्यांनी 24/7 म्हणजे 24 तास इंटरनेटची सेवा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. सौरभ पाटील ज्यांनी या मैदानासाठी रोलर आणि पाण्याची व्यवस्था केली. मितेश मोरे ज्यांनी ग्राउंडसाठी पाणीची व्यवस्था केली. आणि दीपेश मित्रमंडळ होळी नाका या पूर्ण मित्रमंडळाचं आम्ही खूप खूप धन्यवाद मानतोय, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने मदत केली. कारण की पहा, आयोजन करणं हे खूप कठीण असतं, परंतु ते सोपं कसं होतं, या सर्व दात्यांच्या सहकार्यामुळे जर पाहिलं तर हे आयोजन करणं खूप सोपं जातं. आणि पुन्हा एकदा या आयोजन कमिटीच्या वतीने या सर्व दात्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतोय आणि जातोय मॅचकडे. मंचावर उपस्थित आपण पाहतोय डॉक्टर शरद सातवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय डॉक्टर श्रेयस गडक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सत्कार करण्यासाठी स्वागत करण्यासाठी राकेश मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात श्रेयस सरांचं यथोचित स्वागत. इथे आपण पाहतोय स्ट्राइक चेंज आहे का? येस, आपण पाहतोय स्ट्राइक चेंज आहे. स्ट्राइक चेंज केली गेली. आपण व्हिडिओमध्ये देखील पाहिला. इथे सत्कार पाहतोय आपण मुख्य मंचावर डॉक्टर साहेबांचा सत्कार होतोय. श्रेयस गडक साहेब आपण पाहतोय. धावसंख्या जर पाहिली तर 35 रन्स 7 गडीच्या मोबदल्यात. अमनने आतापर्यंत चांगली फलंदाजी केले आणि इथून जर पाहिलं तर जे शेवटचे चेंडू आहेत ते देखील चांगले जावेत. फटका तर आलाय, याला स्ट्राईकवर आणणं खूप गरजेचं होतं आणि शेवटच्या चेंडूवर स्ट्राईकला आणलं आणि त्यांनी कमालीचा फटका सजवला. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. चेंडूवर धावसंख्या आल्या त्या म्हणजे 4 धावसंख्या एकंदरीत होत आहेत 39 धावा आणि 40 धावांचं लक्ष असणार आहे. चला, सेकंड सेमीफायनल ज्या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, या 2 संघांना विनंती करतोय, 2 संघाचे कर्णधार आपण या. एका बाजूला जय जोगणेदेव वामिका स्टार आगवण संघ असणार आहे जो सेमीफायनल मध्ये खेळेल, तर दुसऱ्या बाजूला संघ असणार आहे यश फाउंडेशन संघर्ष मुरबे संघ. आदरणीय आपण पाहतोय सुष्मित गडत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तलाठी पदावर ते कार्यरत आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय दीपेश पाटील यांना. दीपेश पाटील यांच्या शुभ हस्ते करूयात आपण स्वागत तलाठी साहेबांचं. आपण पाहतोय या ठिकाणी अगदी आपण पाहतोय मायेची भगवी शाळ आणि या स्पर्धेचं एक आठवण म्हणून आपण मेमेंटो सन्मान चिन्ह देतोय आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जातं या मंचावर. खूप चांगली स्पर्धा अगदी नावारूपी आली. मी म्हणेन अगदी 3 दिवसापासून चर्चा चालू आहे. मागच्या मॅचमध्ये नक्कीच मला इथे जाणून दिलं की मागची मॅच जी झाली त्यामध्ये तब्बल 1000 व्ह्यूवर्स आपल्याला ऑनलाईन पाहायला मिळाले त्या मॅचसाठी. आता देखील आपण पाहतोय
620 लोक ज्या पद्धतीने थेट प्रेक्षकांना पाहत आहेत. आतापर्यंत ही स्पर्धा जर पाहिली तर 14,500 लोकांनी ही स्पर्धा ऑनलाईन आतापर्यंत पाहिलेली आहे. म्हणजे या स्पर्धेला खऱ्या अर्थानं प्रेम दिलं असं मी म्हणेन. अनेक यूट्यूब चॅनल आहेत, अनेक यूट्यूब चॅनलमध्ये बऱ्याचशा टुर्नामेंट चालू असतात, परंतु एखाद्या जो व्ह्युअर्स असतो त्याला नक्कीच प्रश्न असतो की मला कोणती स्पर्धा पाहायची आहे. आणि त्यासाठी खरोखरच या स्पर्धेला तुम्ही प्रेम दिलं त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं देखील स्वागत आहे. जाऊया मॅचकडे, जिथे टॉसकडे जाणार आहोत आपण. उत्कर्ष पाटील यांना मी विनंती करतोय की आलेत. सेकंड सेमीफायनलचा टॉस या ठिकाणी केला जाईल. डॉक्टर श्रेयस घरत सरांच्या शुभ हस्ते त्या सेकंड सेमीफायनलचा टॉस. एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच यश फाउंडेशन संघर्ष मुरबे आणि त्यांच्या विपक्षात जय जोगनादेव वामिका स्टार आगवन या दोन कॅप्टन. या टॉससाठी या यश फाउंडेशन संघर्ष मुरबे संघांना विनंती करतोय की आपण आपला कर्णधार पाठवा आणि डॉक्टर श्रेयस गडक आहेत त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस. अगदी शॉर्ट अँड स्वीटमध्ये आपण फक्त निर्णय घेणार आहोत कारण महत्त्वाच्या मॅचचा इथे सामन्याला देखील सुरुवात झालेली आहे. टॉस होतोय. मुरबे संघाचा कॉल असेल. टेल्स इज कॉल अँड इट इज टेल. यस, थँक्यू. मुरबे संघ आपण टॉस जिंकलात. तुम्हाला विनंती करतोय मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. तुमचा निर्णय काय असेल? आय फिल्डिंग करू. मॅचसाठी शुभेच्छा आहेत. दुसऱ्या डावाला देखील सुरुवात झालेली आहे. सेमीफायनलचा अत्यंत महत्त्वाचा मॅच आणि पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती संतोषदा पाटील, व्हॉइस ऑफ उमरोळी. ऐकूया त्यांचा गोड आवाज. व्हेरी मच. इथून पाहतोय छोटा पॅक बडा धमाका. का मला मायकोपच्या संघामध्ये एंट्री दिले याचं उत्तम उदाहरण आपण पाहू शकतायत. कमी वयामध्ये असे खेळाडू घडवणं खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक चांगली बाब आहे. कारण की क्रिकेटची आवड प्रत्येकाला असते. अगदी आपण पाहिलं तर छोटा मुलगा देखील बॅट आणि बॉल घेऊन आपल्या अंगणात खेळत असतो आणि त्याला रस निर्माण झालेला असतो क्रिकेटबद्दलचा. परंतु ज्या पद्धतीने तो मोठा होतो आणि त्यानंतर अशा पद्धतीचा खेळाडू बनतो. इथून पाहतो आपण खऱ्या अर्थाने जर पाहिले तर बॅट आणि बॉल घेऊन कोणीही क्रिकेटर बनत नाही, परंतु त्याच्यामधले गुण खऱ्या अर्थाने जर पाहिले तर हे त्याला क्रिकेटर बनवते. इथून पाहतोय सेन्सिबल आहे. एक चौकार गेल्यानंतर पुन्हा एकदा तुला चौकारानंतर एक सिंगल रन्स घ्यायचा आहे हेच मात्र दर्शवलं आहे. सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा आत्तापर्यंत स्कोअर कार्डवर. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 40 धावांचं आव्हान आहे. इथून पाहतोय सचिन. पुन्हा एकदा चांगला फटका इथे सजवलाय कुणाल किणी. अगदी कुणालचं मी विचार करेन तर नक्कीच सकाळच्या दिवसामध्ये अंपायरिंगसाठी असतो आणि आता मात्र नाईट स्पर्धेमध्ये अगदी खेळण्यासाठी या ठिकाणी नक्कीच उपस्थित आहे. म्हणजे दिवसरात्र ही मेहनत आपल्याला पाहायला मिळते. अनेक असे खेळाडू आहेत जे दिवस रात्र मेहनत करत असतात. त्यामधील एक आपल्याला पाहतोय उत्कर्ष पाटीलचं देखील आपण खरोखरच कौतुक करूया. कारण की उत्कर्ष पाटील देखील सकाळच्या दिवसामध्ये कॉमेंट्री करून आणि रात्रीमध्ये इथे पोहोचले जात आहेत. दिवस रात्र मेहनत आपल्याला पाहायला मिळते त्यांची. हो क्या बात है.
असं वाटलं होतं की कुणाल इथे हिटिंग करणार नाही, परत कुणालची हिटिंग देखील जबरदस्त रीतीने. आणि जे शेवटचं नाव आपण काढलं होतं वनिता पाटील यांचं, आणि त्यांच्या हजबंडने आपण पाहतोय त्यांना आणखीन खुश होऊन 500 रुपये आणखीन दिलेले आहेत. धनंजय पाटील. तर या चौकारांनी धावसंख्या जर पाहिली तर धावपळक जाऊन पोहोचतोय तब्बल 12 धावा. अफलातून बॅटिंग दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीने गेल्यात मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरुवात केली. याआधी आपण पाहिलं तर समर्थला कधी कधी ओपनिंगमध्ये येताना आपल्याला बऱ्याच वेळ पाहिलंय, परंतु थोडीशी आता चेंजेस केलं. नवीन यंग टॅलेंट खेळाडूला संधी दिली आणि संधीचं सोनं करतोय मिस्टर मीत. धावसंख्या होते आतापर्यंत 12 धावा. कुठलेही गडी बाद झालेला नाहीये. 40 धावांचं लक्ष आहे. इथून जर पाहिलं तर अठ्ठावीस धावांची आवश्यकता आहे. पाहतोय आपण उर्वरित चेंडूमध्ये गोलंदाजी माकवर गोलंदाज सोनू येतोय. पहिला चेंडू हवेत होता, परंतु इथे चुकले आहेत मी म्हणेन. महत्वाचं होतं. चंदनने देखील विचार केला होता की कुणालचं विकेट खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न केले, परंतु दुसऱ्या बाजूने समजावत आहेत की इथून जर पाहिलं तर अगदी जवळची थ्रो केली असती तर मीत देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट महत्वाचं आहे. विकेट गेल्यानंतर मानसिक दबाव हा उर्वरित खेळाडूंवर पण येतोय, हे मात्र खरं आहे. 24 चेंडू अजूनही 23 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता. 23 चेंडू आणि 27 धावा. कुणाला आहे पुन्हा एकदा आपण पाहतोय चित्रक्षण सजवलं जातंय. सेमीफायनलचा थरार आपण पाहतोय. यानंतर कोणता संघ फायनलमध्ये जाईल हे देखील काही क्षणात आपल्याला पाहायला मिळेल, परंतु जो चांगला खेळेल तो नक्कीच पुढे जाईल. हे मात्र नक्कीच क्रिकेटमध्ये आपण किती वेळा पाहिलं, ज्याच्या चांगली खेळी असते तो मात्र संघ जिंकला जातोय. इथून पाहायला मिळेल कुणाल वर्सेस सोनू. सेट होतोय थोडासा पुन्हा एकदा. यावेळेस फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूला पाहत उभे राहिले. आशिष होता आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अमन होता, परंतु त्यांच्या दोघांच्या मध्ये एवढा गॅप होता की सहज रीतीने चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. ॲक्शन रिप्लेमधून पाहून जाऊ शकतात आपण काय जबरदस्त अटॅक केलाय. अगदी दोन्ही पाय हवेत होते आणि फटका सजवताना पाहायला मिळाला फलंदाज मिस्टर कुणाल. या ठिकाणी उपस्थित आपण पाहतायत हेमंतजी गायकवाड यांना मी विनंती करतोय की या आपण मुख्य डाईसवर येऊन विराजमान व्हा. पुन्हा एकदा इथून मात्र संधी होती, झेल टिपण्याची संधी, मात्र ही संधी हुकली असे मी म्हणेन. प्रयत्न चांगले केले होते परंतु यश आलं नाही. आशिष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने वाढेल. 17 धावात डॉट आलाय चेंडू. 17 धावा अजूनपर्यंत आपण पाहतोय. डबल फ्रेम आपण पाहू शकतायत, एकामध्ये बॅट्समन तर एकामध्ये गोलंदाज. आणखीन एक गॅप. आता मात्र चंदन आणि सुमितला निवडलं मी म्हणेन समोरच्या दिशेने. अप्रतिम फटकेबाजी. टीम मीटिंग घेण्यासाठी भाग पाडलंय खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर DNCC संघाला. 21 धावा झाल्यात, कोणताही गडी बाद झालेला नाही. इथून जर पाहिलं तर जी संधी आली होती, झेल टिपला असतात तर कुठेतरी कुणाल बाद झाला असता, त्यानंतर थोडंसं प्रेशर आलं असतं आणि या प्रेशरमधून खेळताना कुठेतरी संधी मिळाली असती संघ जिंकण्यासाठी. हेमंत गायकवाड यांचे स्वागत. रमाकांत मोरे यांना मी विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते हेमंतजी गायकवाड यांचं स्वागत करावं. आमचे परम मित्र आहेत हेमंत गायकवाड, त्यांचं स्वागत आहे.
इथून पाहतोय पुढचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न डिक्लेअर झोन कडे चेंडूला पाठवलाय. डिक्लेअर झोन कडून मिळेल सिंगल रन्स. मी विनंती करतोय रमाकांत मोरे यांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण हेमंत गायकवाड यांचं स्वागत करायचं आहे. मॅच मध्ये मजा आहे. इथून जर पाहिलं तर 22 रन्स ऑन दी बोर्ड, 22 धावा झाल्या आहेत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. पाहतोय आपण सोनू याचा सॉफ्ट हँडने इथून मात्र आपण पाहतोय स्ट्राईक आपल्याकडे ठेवताना ओव्हरची होईल समाप्ती. 23 धावा स्कोर कार्डवर. इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठी अजूनही चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये 17ची आवश्यकता. 18 चेंडू आणि 17 धावा. तर नक्कीच महिला वर्गाने विनंती असेल कोणीही जाऊ नका, अजूनही लकी ड्रॉ होणार आहेत. नक्कीच फक्त तुम्ही देवाचं चिंतन करत बसा की लकी ड्रॉ शेवटचं नाव माझं आलं पाहिजेत. कारण की शेवटच्या नावावर तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणावर म्हणजेच भरपूर किमतीची पैठणी मिळणार आहे. इथून आपण पाहतोय सिंगल रन्स आलाय. सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर आणखीन एकने वाढवेल. 24 धावा झाल्यात. 17 मध्ये 16 बनवायचे आहेत. कुणाल ज्या पद्धतीने खेळतोय, आक्रमकता आहे त्याच्याकडे, चांगली आक्रमकता वापरली आतापर्यंत त्यांनी. इथून सोडलाय चेंडूला, परंतु पंच काय दर्शवतील. अगदी जर पाहिलं तर पंच या ठिकाणी दर्शवत आहेत. स्क्रीन ऑपरेटर ते स्क्रीन पासनं थोडंसं बाजूला बसायचं प्लीज. स्क्रीन जवळ राहू नका. चला तोपर्यंत आपण आणखीन आनंदाची बातमी देऊया, आणखीन नाव घेऊयात. कधीपासनं अगदी वाट पाहतायत महिला वर्ग. पुढचं नाव आहे तन्वी. तन्वी यांचं नाव आलेलं आहे. अक्का देखील आहेत आणि अक्काचं देखील नाव आलेलं आहे. त्यानंतर भारती, सानिध्या हिचं देखील नाव आलेलं आहे आणि स्वाती. आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. नक्कीच आपलं गिफ्ट इथून घेऊन जायचं आहे. मोबी केअर मधून आपल्याला गिफ्ट मिळणार आहे. तर इथे आपण पाहतोय पंचांचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचलं जाईल आणि त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला दाखवलं जाईल. पंचांचा डिसिजन येतोय. इट इज अ फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय आणि पाहू शकता. आपण पाहायला लागल्यानंतर चेंडू स्क्रॉल झालाय आणि त्यामुळे जर पाहिलं तर डॉट चेंडू येताना 16 मध्ये 16ची आवश्यकता आहे. यावेळेस कडक प्रहार, परंतु इथे चांगलं क्षेत्ररक्षण. हो 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 हो, काय जबरदस्त एफर्ट लावली. एका बाजूने एफर्ट लावली आशिष याने,
तर दुसऱ्या बाजूने एफर्ट लावली कुणाल यांनी. दोघांची एफर्ट जबरदस्त होता. रिप्ले आपण पाहू शकताय काय एफर्ट लावले. फटका मारल्यानंतर पायामधून चेंडू खोदून काढला. त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण झालं. आशिषच्या हातामध्ये चेंडू आणि नंतर पाहायला मिळालं आपल्याला हिट करताना आशिष. हो सुंदर ड्राईव्ह आपण पाहतोय. पूर्णपणे जर पाहिलं तर आता कुणालचे कपडे नक्कीच कलरफुल झालेत मी म्हणेन. आणि त्यासाठी सर्फ एक्सेल है ना. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु पहा सचिनला इथून गॅदर केलं परंतु खूप लेट झालं आणि त्याचमुळे जर पाहिलं तर विकेट वाचला असं मी म्हणेन. मीत 14 मध्ये 14ची आवश्यकता. ही मॅच काय जबरदस्त आहे कारण की सेमीफायनलची मॅच आहे. सहजासहजी दोन्ही संघ ही मॅच सोडणार नाही आहेत. त्यामुळे खूप चांगली मॅच आपल्यापर्यंत पोहोचली जाते. हा इथून पाहतोय थोडीशी कट लागली होती, बॅटची कडा लागली होती आणि त्यानंतर थोडासा चेंडू बाहेर गेला. इथून झेल घेण्याची संधी होती परंतु खूप दूर जाताना चेंडू. त्याचमुळे जर पाहिलं तर या चेंडूवर सिंगल रन्स आलं. इथून आपण पाहतो पुन्हा एकदा सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न आहे. इथे सिंगल तुम्हाला वाचवावे लागतील परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर सिंगल डबलने मॅच देखील येस पाण्याची व्यवस्था करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे कुणालसाठी. तोपर्यंत आपण एक रिफ्रेशिंग सॉन्ग ऐकूया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सुंदर सॉन्ग आपण ऐकलं. रिफ्रेशिंग सॉन्ग होतं. प्रत्येकाच्या मनामध्ये थोडंसं आनंदी वातावरण झालं कारण की पहा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये मनोरंजन घेतायत परंतु मैदानाच्या बाहेर देखील डीजेचा आस्वाद घेतायत. म्हणजे एक के साथ एक फ्री आहे. चला टीम अरेंज करा लगेचच. आपण पाहतोय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 12 धावा. इथून कोणता संघ जिंकेल ते देखील महत्त्वाचं आहे. पालघर विभागातील जर पाहिलं तर स्वामी समर्थ मायखोप संघ आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला बोईसरकडील DNCC धनानी नगर क्रिकेट क्लबचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि तब्बल 15,250 लोकांनी आत्तापर्यंत जर पाहिलं तर व्ह्यूवर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाटील नेटवर्कचं यश आपल्याला पाहायला मिळतंय. मागच्याच आठवड्यात आपण पाहिलं 1,20,000 व्ह्यूवर्स कंप्लीट केले गेले. हे यश आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पाटील नेटवर्कचं. एक सिंगल कॅमेरा मला वाटतं कॅमेरा देखील नव्हता. नितेश पाटील खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर उमरोलीमध्ये आले होते आणि त्यावेळेस एक कॅमेरा माझ्याकडून भाड्याने घेतला होता असं मी म्हणेन आणि त्यानंतर त्यांनी जी सुरुवात केली मागे वळून पाहिलं नाही. आज जर पाहिलं तर 1 नाही 2 नाही तब्बल 9 ठिकाणी कॅमेरे लावू शकतायत. इतकी ताकद पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नितेश पाटील आणि त्यांची टीम चांगली वर्क करते. कित्येक ऑपरेटर त्यांनी घडवले असं मी म्हणेन. कित्येक कॅमेरामॅन त्यांनी घडवले आहेत. यावेळेस पाहतोय हलकासा पंच केलाय चेंडू जाईत. जोपर्यंत सिंगल रन्स मिळेल. सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोचतोय 29 रन्स. 11ची आवश्यकता आहे 11 चेंडूमध्ये. सिंगल रन्स आत्तापर्यंत आपण पाहतोय दोन्ही संघाला मान्य आहेत. इथून जर पाहिलं तर मोठा फटका येऊ देणार नाहीये तो म्हणजे DNCC संघ
दुसऱ्या बाजूला प्रयत्न करीन की मोठा फटका यावा, परंतु सिंगल रन थांबवायचं नाहीये. फटका चांगला आहे, इथून गॅप भेटलाय. यावेळेस कुणाल किणी काय आक्रमक झालात. मी म्हणेन फ्लाय होता कुणाल यावेळेस. दोन्ही पाय उंच होते आणि हा फटका खेळलाय. क्लास फटका, जबरदस्त. थँक्यू. रिप्ले आपण पाहू शकतायत. उडता हुआ कुणाल, काय फटका सजवलाय कुणालने. यावेळेस रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत चेंडू पडल्यानंतर कुणालचे दोन्ही पाय हवेत होते आणि त्यानंतर फटका खेळला गेला. ऑन साईड रिजनला कडक प्रहार कार्पेटला रोल करत अगदी आशिष होता, परंतु आशिषलाही हा चेंडू थांबवता आला नाही असं मी म्हणेन. आता मात्र कुणालचा विचार केला तर कुणाल खेळतोय 11 चेंडू आणि 21 धावांवर. काही बहारदार खेळी. ज्या पद्धतीने आपण पाहिलं अमनची बॅटिंग खूप चांगली झाली होती DNCC मधून, त्याच पद्धतीने आपण पाहतोय कुणालची देखील बॅटिंग खूप चांगल्या पद्धतीने होताना. धावा जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आता एलिव्हेशन आलंय. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावांची आवश्यकता. इथून पाहतोय आपण सिंगल रन्स काढलाय. अजूनही जर पाहिलं तर 6ची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि कौतुक करीन मी या दोन जोडीचं, ज्यांनी भागीदारी आतापर्यंत खूप चांगली ठेवली आहे. एकही विकेट नक्कीच काढता आलेला नाही आहे DNCC संघाला. मात्र ज्या दोन फलंदाजांनी आत्तापर्यंतची कमालीची फलंदाजी केली आहे, आपल्या संघाला कुठेतरी वर्चस्व गाजवण्यासाठी ही कामगिरी केली आहे. पुढचा गोलंदाजी ट्रॅकवर आलाय चंदन. चंदनची हा चेंडू आपण पाहतोय स्वीकारलाय आणि मितकडे जबरदस्त पॉवर पाहायला मिळाली. मितच्या बॅट मधून चौकार येताना. आता मात्र 2 धावांची आवश्यकता आहे. जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. पाहू शकतायत मी ज्या वेगाने चेंडू टाकला होता त्या वेगाने चेंडू मारण्याचं काम केलंय. प्रेशर नाही आहे. एक सिनियर खेळाडू आहे कुणाल, तर दुसरा ज्युनियर खेळाडू मीत आपल्याला पाहायला मिळते. मीतला या मैदानावर आपण क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं करताना पाहिलंय. पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी आपण पाहिलं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण मीतच्या माध्यमातून हे नाव घेतलं होतं. तोच आपण पाहतोय आता फलंदाजी करताना. इथून पाहायला मिळेल 2 धावांची आवश्यकता आहे. फटका सजवलाय 4 धावांसाठी आणि काय अफलातून फटका पाहायला मिळाला. ही मॅच जिंकवलंय आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय तो म्हणजेच स्वामी समर्थ मायकोप असंघ. थँक्यू व्हेरी मच. इथून जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच, ज्याच्याकडे खऱ्या अर्थाने जर पाहिले तर सर्वांच्या नजरा गेल्या असतील आणि इथून देखील आमची नजर गेली. मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर कुणालची चांगली बॅटिंग होती, परंतु त्याही पेक्षा अगदी मनोरंजन ज्यांनी केलं, बॅटिंगचे खऱ्या अर्थाने जर लयलूट केली असा मीत ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मीत यायचा आहे.